प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये मूळव्याध एकदा तरी होऊन जातो. प्रत्येक मूळव्याधीला ऑपरेशनची गरजही नसते, तसंच प्रत्येक फिशरला ऑपरेशनची गरजही नसते. हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. जर तुम्ही तुमचं लाईफस्टाईल चेंज नाही केलं तर गुदप्रदेशी काय कुठलाही आजार हा परत होताना आपल्याला दिसून येतो. जो दैनंदिन ताक पितो त्याला मूळव्याध होत नाही असं विधान आहे. एरंडेल तेल हे रोज महिन्यातनं एकदा कोमट पाण्यातनं किंवा कोमट दुधातनं, इव्हन काळ्या चहातनं पण चालेल, एक तर रात्री झोपताना प्यावं किंवा 4 वाजता पहाटे पहाटे उठून प्यावं. ज्यामुळं ज्या नैसर्गिक पद्धतीने आपण मोशन केली पाहिजे इंडियन टॉयलेटमध्ये, तर त्या पद्धतीने ती पद्धतच आता बंद झालेली दिसून येते. एकदा का सूज आली म्हणजे का जर तो कोंब बाहेर आला तर तो बाहेरच राहतो. त्याला जनरली प्रोलॅप्स, हेमोरॉइड्स, प्रोलॅप्स पाईल्स असं म्हटलं जातं किंवा ग्रेड 4चा पाईल्स असं म्हटलं जातं. 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान, या शिबिरादरम्यान आपण मोफत तपासणी, मोफत व्हिडिओ रेक्टोस्कोपी, प्रोक्टोस्कोपी, मोफत तपासणी, मोफत सल्ला ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो आपला एपिसोड असणार आहे तो आपल्या हेल्थ रिलेटेड असणार आहे आणि आपण आपल्या हेल्थ रिलेटेड अशा टॉपिकला आज आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत की ज्या टॉपिक बद्दल लोकांना असं 4 चौघांमध्ये नाव घ्यायला सुद्धा लाज वाटते. आणि याच्यामुळे काय होतं की जो प्रॉब्लेम आहे तो आणखी वाढत जातो आणि शेवटी मग त्याचे फार दुष्परिणाम लोकांना सहन करावे लागतात. तो प्रॉब्लेम म्हणजे पाईल्सचा प्रॉब्लेम आहे की ज्याचं प्रमाण आज दिवसेंदिवस आपल्या सगळ्या लोकांमध्ये वाढत चाललेलं आहे, परंतु एक प्रॉपर ट्रीटमेंट लोकांना मिळत नाहीये. त्याच्याबद्दलचं जे काही नॉलेज आहे ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. त्यासाठी आपण एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे. आजचे स्पेशल गेस्ट आहेत डॉक्टर कुणाल कामटे, की जे पाईल्स रिलेटेड त्यांचं क्लिनिक आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक पेशंट्स क्युअर केलेले आहेत. तर आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलंय की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची जी लेवल आहे ते वाढवत जाणार आहोत. तर डॉक्टर कुणाल, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. येस, तर सगळ्यात आधी आम्हाला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. नमस्कार योगेश, मी डॉक्टर कुणाल कामठे, आयुर्वेदा प्रोक्टॉलॉजिस्ट म्हणून गेली 15 वर्षांपासून काम करीत आहे. ओके. कोंढव्याला आपलं हॉस्पिटल आहे स्पेशली रिलेटेड टू प्रोक्टॉलॉजी. पुणे स्टेशन, सायन आणि उरळी कांचन येथे आपल्या OPDs आहेत. ओके. गेली 2007 पासनं आपण या रुग्णसेवेमध्ये आहोत आणि 27,000हून अधिक रुग्णांवरती आजपर्यंत आपण उपचार केलेले आहेत. तर आता 27,000 म्हणजे हा खूपच मोठा आकडा आहे आणि यावरून ही पण गोष्ट लक्षात येते की हे जे प्रमाण आहे पाईल्सचं ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर परंतु आजही लोकांच्या मनात बरेच गैरसमज त्याच्यावरती आहेत. तर आपण स्टेप बाय स्टेप त्याच्यावरती डिस्कस करूया. तर सगळ्यात आधी मला सांगा की पाईल्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? खूप छान प्रश्न आहे हा. पाईल्स म्हणजेच मूळव्याध. इंग्लिशमध्ये पाईल्स म्हणतात, मराठीमधनं याला मूळव्याध ही संज्ञा दिली जाते. याचबरोबर याला हेमोरॉइड्स, बवासीर, अर्श, हर्रे अशा वेगवेगळ्या संज्ञा या दिल्या जातात. गुदभागई म्हणजे शौचाच्या ठिकाणी होणारा एक अतिशय सर्वसामान्य आजार, परंतु याची ख्याती एवढी आहे की शत्रूलाही होऊ नये असा आजार म्हणजे मूळव्याध. मूळव्याध हा आजार गुदप्रदेशी होणाऱ्या आजारांमधला एक प्रमुख आजार मानला जातो. की गुदप्रदेशी एखादं सूज येते किंवा गाठ तयार होते, ज्याला आपण कोंब येणे असंही म्हणतो, किंवा रक्तस्राव असतो. ही लक्षणं वेगवेगळ्या प्रकाराने दिसतात आणि एक बोलस फॉर्मेशन होऊन लंप तयार होतो, एक मांसाचा गोळा तयार होतो. त्याला मूळव्याध असं म्हटलं जातं. ओके. पण सर याचं कारण काय असतं? म्हणजे अनेक लोकांना समजत नाही की हे मूळव्याध नेमकं कशामुळे होतं. बरोबर. मूळव्याधीची कारणं जी आहेत ही खूप वेगवेगळ्या प्रकारची आहेत. प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर गुदप्रदेशी म्हणजे शौचाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जर त्रास झाला, जसं आग असेल, वेदना असेल, रक्तस्राव असेल किंवा सूज असेल, तर प्रत्येक व्यक्तीला वाटतं की त्याला मूळव्याध झाला. बरोबर.
वास्तविक पाहता हा मूळव्याध नसतो, प्रत्येक वेळी मूळव्याध नसतो. याचे वेगवेगळ्या आजारांची ही एक लक्षणं असतात की ते तपासणीनंतरच कळतं की हा आजार कोणता आहे. याचं प्रमुख जर आपण कारण पाहिलं तर आहार आणि विहार, म्हणजे जी आपली चुकीची जीवनशैली आज आपण अनुभवतो आहोत, जी फॉलो करतो आहोत, ती सगळ्यात महत्त्वाची आहे याच्यामध्ये. चुकीची जीवनशैली म्हणजे थोडक्यामध्ये काय की पूर्वी तुम्हाला माहिती असेल की भाकरी आणि भाजी, किंवा आपण बोलीभाषेमध्ये त्याला भाकरी आणि कालवण, एवढाच प्रकार असायचा. आणि वरण भात असायचं, रुटीन फळं असायची जी शेतामध्ये पिकतात. परंतु आज जर आपण पाहिलं तर या गोष्टींचा विसर पडलेला दिसून येतो. आहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला दिसतो. एकतर चुकीचा आहार जास्त सेवन केला जातो, याचबरोबर जंक फूड असेल, इवन चायनीज आयटम असतील, पॅकेट फूड असतील, याचा भडीमार केला जातो. याचबरोबर हॉटेलचे खाणे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. आपण जर पाहिलं तर एका सोसायटीच्या बाहेर आज 2 हॉटेल तरी किमान दिसतात, एवढी प्रचंड संख्या होत आहे. वेस्टर्न कल्चरप्रमाणे सॅटर्डे संडे किंवा फ्रायडे सॅटर्डे संडे हे जेवायला बाहेर जाणं, फिरायला बाहेर जाणं, हे प्रमाण देखील खूप वाढतं आहे. या लाईफस्टाईलमुळं की आहाराचं जे काही शास्त्रोक्त पद्धतीने सांगितलेलं आहे, ही पूर्णपणे आहाराची जीवनशैली बदललेली प्रमुख आपल्याला दिसून येते. ते एक सर्वात महत्त्वाचं कारण. याचबरोबर व्यायाम न करणं म्हणजे व्यायामाचा अभाव. पूर्वी शेतकरी हा एकच व्यवसाय असायचा. प्रत्येक व्यक्ती शेतामध्ये काम करायची, फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप चांगली व्हायची, तालमी असायच्या, तालमीमध्ये व्यायाम व्हायचा, जोर बैठका व्हायच्या, मेहनत व्हायची, कसरत व्हायची, शरीराची मोठ्या प्रमाणात हालचाल व्हायची. त्यामुळे जे काही खाल्लेलं आहे ते पचायचं देखील. येस. परंतु आता व्यायामाचा अभाव आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बैठी कामं वाढलेली आहेत. याचबरोबर रात्री जागरणाची कामं आजकाल खूप होताना दिसत आहेत. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर IT हब खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यामुळं नाईट शिफ्ट काम करणं किंवा रात्री जागरण करणं, नाईट पार्ट्या करणं वगैरे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. यामुळे व्यायामाचा अभाव हे दुसरं कारण आपण पाहतो आहोत. याचबरोबर जो मानसिक ताणतणाव वाढताना आपल्याला दिसत आहे, कामाच्या व्यापामुळं म्हणा किंवा लोकांच्या एक वेगळ्या प्रकारच्या अपेक्षांमुळं, की त्यांचा जो केमिकल रेशो आहे, केमिकल इम्बॅलन्स आपण त्याला म्हणू शकतो, मेंदूमधनं जे काही योग्य प्रमाणामध्ये स्राव व्हायला हवेत ते अतिप्रमाणात होतात किंवा कमी प्रमाणामध्ये होताना दिसतात. यामुळे देखील की अनेक व्यक्तींची ही मानसिक कुठेतरी ते डिस्टर्ब होताना आपल्याला दिसून येतात. आणि या सर्व गोष्टींचा जो काही परिणाम आहे तो त्यांच्या पचनशक्तीवरती होताना दिसतो. हे पहा की मी नेहमी सांगतो की गहू पेरला तर गहूच उगवतो, गहू पेरला तर ज्वारी उगवत नाही. बरोबर. तर त्याप्रमाणे आपण आपल्या पोटामध्ये ज्या पद्धतीचं, ज्या क्वालिटीचं अन्न ढकलणार आहोत, त्याच पद्धतीने हे शरीर, हे झाड वाढणार आहे. तर त्यामुळं आहार विहार आणि या ज्या काही गोष्टींचं जे असंतुलन होतं आहे, या सर्वांमुळं अपचन होतं आहे, अजीर्णासारखे प्रकार होत आहेत आणि बद्धकोष्ठताही निर्माण होताना दिसते. आणि या कारणांमुळं मूळव्याध आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सध्या होताना दिसतोय. याचबरोबर मी एक जाणून बुजून सांगू इच्छितो की जसं म्हटलं आपण मगाशी, आपण वेस्टर्न कल्चर खूप फॉलो करत आहात. तर याचबरोबर आज प्रत्येक घरामध्ये पहा की वेस्टर्न टॉयलेट आलेलं आहे. अँड दॅट इज व्हेरी बॅड. ज्या नैसर्गिक पद्धतीने आपण मोशन केली पाहिजे इंडियन टॉयलेटमध्ये, तर त्या पद्धतीने ती पद्धतच आता बंद झालेली दिसून येते. गेल्या 2-3 दशकांमध्ये इंडियन टॉयलेट हे शोधावं लागतं, ही मोठी खंत आहे. यामुळे जो मोशनला बसल्यानंतर की आतड्यां एकतर प्रेशर चांगला क्रिएट व्हायला पाहिजे,
दुसरी गोष्ट, इंटेस्टाईन हे आपलं एक वलयांचं बनलेलं आहे. तर त्यासाठी त्याला स्ट्रेट होण्यासाठी त्यावेळेस इझिली इव्हॅक्युएशन, इझिली निस्सारण होण्यासाठी त्याला ती पोझिशन ही खूप गरजेची असते. आणि ती पोझिशनच शरीराला मिळत नाही. त्यामुळं एक तर कुंथावं जास्त लागतं. कुंथल्यामुळं गुदप्रदेशातल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फुगतात आणि मूळव्याधीला एक निमित्त होतं आणि मूळव्याध मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतो. ओके. आता या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून सांगितल्यात, पण मग आपण पाहतो की जे लोक ड्रायव्हर असतात त्यांच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात आहे पायल्स. त्याच्यानंतर जे लोक शिक्षक असतात त्यांच्यामध्ये पण आहे. तर कधी कधी कन्फ्युजन असं असतं की काही लोक म्हणतात की जास्त चालण्यामुळे, उभं राहिल्यामुळे मूळव्याध होतो, आणि काहींचं म्हणणं असतं की बसून काम केल्यामुळे होतो. तर एक्झॅक्टली काय आहे नेमकं? बरोबर, तुम्ही जे आता वर्ग सांगितले, शिक्षक असेल, ड्रायव्हर असेल, किंवा आपण पोलीस अधिकारी म्हणू, IT मधले जसं आता आपण लोकांचं उदाहरण घेतलं, इव्हन जज लोक असतील, वकील लोक असतील, किंवा काही ऑफिसमध्ये ज्यांना खूप वेळ बसावं लागतं, मीटिंग्स असतील वगैरे, कॉर्पोरेट लोक, प्रत्येक व्यक्तीचं जर आपण पाहिलं तर व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळं एकच कारण मूळव्याध होण्यासाठी लागू पडत नाही. हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि गुदप्रदेशी होणाऱ्या आजारांमध्ये जर आपण पाहिलं तर मूळव्याध सोडून खूप आजार आहेत. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की गुद ठिकाणी, संडासच्या ठिकाणी जर त्रास झाला तर मूळव्याधच झाला. वास्तविक पाहता प्रत्येक कॅटेगरीनुसार होणारा जो आजार आहे तो वेगवेगळा आहे. एक उदाहरणार्थ आपण पाहूया. तुम्ही विचारला आता ड्रायव्हर लोकांना, तर जनरली ड्रायव्हर लोकांमध्ये मूळव्याधीचं प्रमाण हे कमी दिसतं. परंतु ड्रायव्हर लोकांमध्ये फिस्टुला, म्हणजेच मराठीतनं ज्याला भगंदर असं म्हटलं जातं, याचबरोबर पायलोनिडल सायनस, म्हणजे कमरेच्या इथं एक पुळी तयार होते, त्यात इन्फेक्शन तयार होतं, त्याला माकड हाडाच्या आसपास जखम तयार होते, तो प्रकार जास्त होताना दिसतो. शिक्षकांमध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षकांमध्ये फिशर जास्त होताना दिसून येतो. कारण की त्यांचं स्ट्रेसफुल थोडंसं वातावरण, पाणी कमी पिणं, वर्गावरती तास असतात, त्या टप्प्यामध्ये जर समजा मोशन आली, युरिन आली तर ते जाऊ शकत नाहीत. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की कुठलाही वेग हा धारण करू नये. म्हणजे युरिन असेल किंवा आपले मोशन असेल, शिंक असेल किंवा उलटी असेल, उचकी असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. 13 अधारणीय वेग सांगितलेले आहेत. त्यातले हे 2 वेग हे जर धारण केले तर तिथे दाबून कंट्रोल करून ठेवले जातात. त्यामुळे मग तिथे स्पाझम तयार होतो, ती जागा आखडली जाते आणि फ्रिक्वेंटली असं करत गेल्यामुळं मग त्याचं रूपांतर तिथं मोशनला कडक होते आणि मग फिशरमध्ये त्याचं रूपांतर होताना दिसतं. असं प्रत्येक कॅटेगरीच्या व्यक्तींमध्ये आपल्याला वेगवेगळे आजार हे दिसून येतात. जसं न्यायाधीश असतील, वकील असतील, किंवा ज्यांचं ऑफिसमध्ये खूप लॉंग सिटिंग काम असतं, 3-3, 4-4 तास उठता येत नाही त्यांना, तर अशाही लोकांमध्ये आपल्याला फिस्टुला आणि फिशर हे प्रकार जास्त होताना दिसून येत असतात. ओके. आता तुम्ही जे वेगवेगळे नावं सांगितले, तर त्याच्यामध्ये असं काही आहे का की हे जास्त धोकादायक आहे, किंवा हे थोडंसं एवढं काही नाही समजा पण ते ठीक होऊ शकतं, किंवा कोणत्या प्रत्येकासाठी अशी स्पेशल काही काळजी घेतली पाहिजे का लोकांनी? बरोबर आहे, खूप छान आहे हा प्रश्न. कारण की मूळव्याध, फिशर, भगंदर, पायलोनिडल सायनस, इवन ॲनल पॉलिप, इवन कॅन्सरपर्यंत देखील आजार तिथे होताना आपल्याला दिसून येतात. प्रत्येकाची जी मेजर कारणं आहेत ती थोडीफार सिमिलर आहेत, परंतु एक स्पेशल प्रत्येकाचं कारण आहे की ज्याच्यामुळं तो आजार जास्त होताना आपल्याला दिसून येत असतो. मूळव्याध असेल, फिशर असेल, फिस्टुला असेल किंवा पायलोनिडल सायनस असेल, या प्रत्येक आजारांची काळजीसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने घ्यावीच लागते. उदाहरणार्थ, जसं आपण ड्रायव्हर लोकांविषयी बोलत होतो की ड्रायव्हर लोकांना फिस्टुलाचा त्रास हा जास्त होताना दिसतो. याचा थोडासा फरक समजून सांगा ना, म्हणजे जी सामान्य जनता आज पाहते. कारण काय होतं की लोकांना कळतच नाही. आता चांगल्या एज्युकेटेड लोकांना पण याच्यातला अर्थ समजत नाही, मग किती ते सिरियस आहे हेच कळत नाही नेमकं. त्याच्यातला थोडासा फरक. ओके, गुड. आपण
पहिला याच्यातला गुदप्रदेशी होणाऱ्या आजारांमधला एक सर्वसामान्य एक फरक लक्षात घेऊयात. गुदप्रदेशी गुदप्रदेश म्हणजेच हा आपलं जे आतडा आहे त्या आतड्याचा शेवटचा भाग आहे. बरोबर. त्याला रेक्टम असं म्हटलं जातं, ज्याला आपण मलाशय म्हणतो. आणि त्या मलाशयाचा शेवटचा पार्ट जो आहे तो गुदप्रदेश म्हणजे त्याला ॲनस असं म्हटलं जातं. हे जे काही आजार फॉर्मेशन होताना दिसतात मॅक्झिमम मोर दॅन 95% हे गुदप्रदेशी होताना दिसून येतात ॲनसमध्ये. सर्वात पहिला जर आपण पाहिला तर फिशर म्हणजे याला संस्कृतमध्ये परिकर्तिका असं म्हटलं जातं. फिशर म्हणजे गुदप्रदेशी होणारी एक जखम किंवा त्या ठिकाणी जाणारा एखादा कट असं आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस व्यक्तीला वारंवार शौचाला कडक होत असते किंवा जुलाब लागत असतात, दोन्ही गोष्टी आहेत याच्यामध्ये, की शौचाला कडक होण्यामुळं पण जखम तयार होते आणि वारंवार जुलाब झाल्यामुळं पण जखम ही तयार होताना दिसून येते. ज्यावेळेस मोशनला कडक होते, जोर दिला जातो, हार्ड मोशनमुळे गुदप्रदेशी एक टियर जातो, जखम कट जातो आणि जखम तयार होते. ही जर जखम साधारणतः 4 ते 6 आठवडे तशीच राहिली, जर तिला व्यवस्थित उपचार नाही मिळाले तर त्याचं रूपांतर हे फिशरमध्ये होताना आपल्याला दिसून येतं. याला म्हणतात फिशर. याची प्रमुख लक्षणं जर आपण पाहिली तर गुदप्रदेशी शौच करताना व नंतर आग होणे किंवा टोचल्यासारखे वाटणे, शौचासोबत व नंतर रक्तस्राव होणे कमी अधिक प्रमाणामध्ये, आणि वेदना होणे. वेदना या 2 प्रकारच्या असतात, की ठसठस करणारी वेदना ही असते आणि टोचल्यासारखं असंही वाटत असतं. ती वेदना प्रिकिंग पेन आपण ज्याला म्हणतो तशी वेदना असते. ज्यावेळेस ही 6 आठवड्यांपेक्षा जास्त जखम तशीच राहते किंवा हा फिशर जुना होतो त्यावेळेस त्याला क्रॉनिक फिशर असं म्हटलं जातं. दुसरा जर आपण आजार पाहिला तर अतिशय कॉमन असणारा आजार म्हणजे मूळव्याध म्हणजेच पाईल्स म्हणजे हेमोरॉइड्स. हेमोरॉइड्स हा स्पेशली बद्धकोष्ठता ज्या व्यक्तींना होत असते किंवा शरीरातली उष्णता वाढून बद्धकोष्ठता होत असते, हीट वाढून, किंवा ज्यांच्या शरीरामध्ये ऑलरेडी हीट उष्णता खूप असते, म्हणजे पित्ताचा ज्यांना त्रास जास्त असतो त्याच्यामध्ये मूळव्याध हा जास्त होताना दिसून येतो. जी व्यक्ती मोशन करताना किंवा मोशनला फ्रिक्वेंटली जात असेल किंवा कुंठत असेल, जोर देत असेल, खूप वेळ बसून राहत असेल तर त्या ठिकाणी गुदप्रदेशी एक नको त्या वेळेपेक्षा जास्त वेळ जोर दिला जातो. त्यामुळं तिथल्या ज्या रक्तवाहिन्या असतात, कॅपिलरीज असतात, त्याच्यावरती जोर दिला जातो आणि त्या जोर देऊन देऊन त्या फुगतात. त्याला सिंपल भाषेमध्ये मूळव्याध असं म्हटलं जातं. मग मूळव्याधाची 4 प्रकार येतात, त्या आपण पुढील याच्या सत्रामध्ये पाहूयात. मूळव्याधीची लक्षणं ही त्याच्या ग्रेडनुसार वेगवेगळी मांडली जातात. प्रामुख्यानं शौचाला लागून किंवा नंतर रक्तस्राव होणं, जर तो फिशरच्या बरोबर असेल तर प्रचंड प्रमाणामध्ये वेदना होणं. तिसरं प्रमुख लक्षण शौच करताना गुदप्रदेशी सूज आल्यासारखं वाटणं किंवा ती सूज मोशन करताना येते व नंतर आपोआप कमी होऊन जाते. आणि चौथं म्हणजे की एकदा का सूज आली म्हणजे का जर तो कोंब बाहेर आला तर तो बाहेरच राहतो. त्याला जनरली प्रोलॅप्स, हेमोरॉइड्स, प्रोलॅप्स पाईल्स असं म्हटलं जातं किंवा ग्रेड 4चा पाईल्स असं म्हटलं जातं. आणि यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये रक्तस्राव देखील असतो. 3rd आणि 4th ग्रेड पाईल्समध्ये गुदप्रदेशातनं चिकट स्राव देखील येताना आपल्याला दिसून येतो. हा झाला मूळव्याध. तिसरा जो काही प्रकार येतो, जो प्रामुख्यानं दिसून येतो, तो आहे भगंदर. भगंदरला इंग्लिशमध्ये फिस्टुलाइन ॲनो असंही म्हटलं जातं. या मूळव्याध आणि फिशर त्यातल्या त्यात बरा, तसं पाहिलं तर त्यातल्या त्यात बरा, परंतु फिस्टुला म्हणजेच भगंदर हा अतिशय किचकट आजार मानला जातो. गुदप्रदेशी किंवा त्याच्या आजूबाजूला एखादी पोळी येते म्हणजेच फोड येतो. कालांतरानंतर किंवा सूज आल्यानंतर तो फोड फुटतो. त्या फोडातनं चिकट स्राव किंवा पू किंवा एनी डिस्चार्ज टाईपमध्ये येतो.
आणि कालांतरानंतर तो फोड हा परत बंद होतो. आणि हा जो काही प्रकार असतो तो फ्रिक्वेंटली होतो, बंद चालू बंद चालू. याला म्हणतात भगंदर. ओके. बाहेरच्या साईडने जरी फोड दिसत असला तरी त्याचं पाईपलाईन सारखी जखम ही आतमधून तयार झालेली असते. दॅट इज इन्फेक्शियस ट्रॅक्ट, आणि ती कनेक्टेड असते ॲनस किंवा रेक्टमला, म्हणजे गुदभागाला किंवा मलाशयाला. त्याला फिस्टुला असं म्हटलं जातं. जसं एखाद्या झाडाची रूट्स असतात, मूळ असते, तसं भगंदर हा एक सुद्धा असतो किंवा मल्टिपल ब्रांचेस सुद्धा असतात. त्यामुळे याला किचकट आजार हा म्हटला जातो. याचबरोबर पायलोनिडल सायनस हा गुदप्रदेशी होणारा आजार जरी नसला तरी याच कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे कमरेच्या आजूबाजूला, माकड हाडाच्या जवळपास एखादी पुळी येते किंवा सूज येते आणि तिथं ॲप्सिस म्हणजे पू तयार होतो, ते फुटते आणि त्याला मल्टिपल होल्स पडतात, एक किंवा एकपेक्षा जास्त होल्स पडतात. याला पायलोनिडल सायनस असं म्हटलं जातं. याचबरोबर गुदप्रदेशी होणाऱ्या आजारांमध्ये जर आपण पाहिलं तर ॲनल पॉलिप असेल, म्हणजे एक एक्स्ट्रा माउन्सल ग्रोथ असते, रेक्टल पॉलिप असेल, हे वेगवेगळे आजार हे दिसून येतात. आणि यांची सगळ्यांची जी लक्षणं असतात ती कमी जास्त प्रमाणामध्ये एकमेकांशी संबंधीमध्ये असतात. होय. पण याचा कॅन्सरशी कसा संबंध लागतो, की म्हणजे की ते पण यातूनच तयार होतं की ते वेगळंच असतं, असं काही आहे? कॅन्सर हा एक आज जगासमोर खूप मोठी कॅन्सरचं मोठं चॅलेंज आहे आज जगासमोर. असं म्हणतात केस आणि नख सोडून शरीराच्या प्रत्येक अवयवाचा कॅन्सर होताना दिसून येतो. तसंच आहे, गुदप्रदेशी देखील कॅन्सरचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या दिसून येत आहे. त्याची कारणं खूप आहेत. कॅन्सर जर आपल्याला सिंपल याच्यामध्ये लक्षणांवरनं जर प्रायमरी डिटेक्शन करायचं असेल तर ज्या व्यक्तीला ब्लिडिंग खूप होतं आहे, स्रावयुक्त, चिकट स्रावयुक्त ब्लिडिंग होतं आहे आणि बर्निंग मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे, आगाग मोठ्या प्रमाणामध्ये जर होत असेल तर निश्चितपणे त्यांनी रेक्टल कॅन्सर किंवा कोलॉन कॅन्सर असेल असं म्हणजे असण्याची शक्यताही असते. त्यामुळे त्यांनी ही दोन लक्षणं जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर असतील तर त्यांनी निश्चितपणे पहिलं तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आणि कोलोनोस्कोपी ही प्रायमरी तपासणी याच्यामध्ये केली जाते, म्हणजे सल्ला दिला जातो. कॅन्सर हा आज आपल्याला 100तनं एखाद्या केसमध्ये दिसून येतोय. म्हणजे 100तनं एक जर म्हटलं तर हे खूप मोठं प्रमाण आहे सर. आफ्टर 50, आफ्टर 60 एजमध्ये की कंपल्सरी एक कोलोनोस्कोपी रिकमेंडेड आहे. म्हणजे मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं तुम्ही विचारल्यानंतर, की गेल्या वर्षी इजिप्तला म्हणजे कायरोला मी कॉन्फरन्सला गेलो होतो, इंटरनॅशनल कॉन्फरन्सला गेलो होतो. त्यावेळेस आता इंटरनॅशनल प्रोटोकॉल हाच आहे की अबोव 40 जर तुम्हाला गुदप्रदेशी काही त्रास झालेला असेल, बर्निंग असेल, ब्लिडिंग असेल, पेन असेल, वॉट एव्हर, डू कोलोनोस्कोपी वन्स इन अ इयर. कंपल्सरी ते सांगितलं जातं. तेवढी काळजी घेतलीच पाहिजे. येस येस येस. ओके. आता आपण महिलांच्या बाबतीत बोलूयात की महिलांमध्ये पण या सगळ्या आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग त्याची कारणं काय आहेत किंवा कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्यांनी? हे पहा, स्त्री, महिला स्पेशली, की महिलांचं जर आपण पाहिलं म्हणजे त्यांचं जीवनमान जर पाहिलं तर ती मुलगी, नंतर ती बायको, नंतर ती आई, या स्टेजेसमधनं ती जाताना दिसते आपल्याला. जोपर्यंत ती मुलगी असते तर तोपर्यंत तिचा आहार विहार कम्प्लिटली वेगळा असतो. जेव्हा ती नवविवाहित होऊन जाते त्यावेळेस तिचा आहार सडनली चेंज होतो. ज्यावेळेस तिची प्रेग्नन्सी राहते सडनली तिचा आहार चेंज होतो. आणि ज्यावेळेस डिलिव्हरी होते परत आहार चेंज होतो. या प्रत्येक टप्प्यावरती स्त्रियांमध्ये हार्मोन्स चेंजेस होतात, मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत असतात. प्रामुख्यानं ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि आफ्टर डिलिव्हरी मोर दॅन 90% स्त्रियांमध्ये
फिशरचा त्रास होताना आपल्याला दिसून येतो. ड्युरिंग प्रेग्नन्सी जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस प्रेग्नन्सी राहते त्यानंतर सडनली तिच्या हालचाली मंदावतात. त्यानंतर काही औषधांचं सेवन मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं, जसं कॅल्शियम टॅबलेट असेल, आयर्न टॅबलेट असेल किंवा प्रोटीन्स असतील. तर यामुळं बद्धकोष्ठता ही तिला होताना आपल्याला दिसून येते. याचबरोबर आणि हे 9 महिने चालत राहतं. डे बाय डे जसं पोट वाढत जातं, बाळाचं वाढणारं वजन, त्यामुळं नॅचरली त्या भागी प्रेशर पण येताना दिसतो. त्यामुळं तिला थोडंसं जोर हा द्यावाच लागतो. त्या ठिकाणी जोर दिल्यामुळे बद्धकोष्ठता असते, जोर दिला जातो, त्यामुळं ट्रॉमा होण्याची शक्यताही जास्त असते आणि त्या दरम्यान सुद्धा फिशर होताना आपल्याला दिसून येतो. जर बद्धकोष्ठता खूपच असेल तर पाईल्ससुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर एक तर तो ट्रॉमा, त्यानंतर सडनली आहार चेंज, शरीरात वाढलेली हीट, हार्मोन्सचा मोठा झालेला बदल आणि त्यानंतर परत तिची जर्नी वेगळ्या विश्वामध्ये चालू होते. त्यामुळे तिला त्यानंतरही जागरण होतं. बरोबर. त्यामुळे शरीराचं पोषण जरी चांगलं होत असेल नसेल तरी बद्धकोष्ठताही होताना दिसते. यामुळे स्त्रियांना फिशर आणि पाईल्स हे या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतात. आता या सगळ्या गोष्टी तर आपण डिस्कस केल्या, पण मला एक गोष्ट समजत नाही की आज आपण जे पेशंट्स आहेत त्यांना रडताना पाहतो अक्षरशः. म्हणजे मी स्वतः डोळ्यांनी पाहिले की ते रडत असतात कारण एवढा त्रास होत असतो. मग अशी वेळ काय येते म्हणजे पेशंटवरती? सुरुवातीला सगळ्या गोष्टी अशा क्लिअर का नाही होत? हे पहा, मूळव्याधाचा जो काही त्रास आहे किंवा फिशरचा जो काही त्रास आहे तो काही सांगून होत नाही. जरी याची प्रोसिजर स्लो असली तरी अशी अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळं हा सडनली त्रास हा वाढतो. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो, कावळा बसायला आणि फांदी तुटायला काहीतरी निमित्त लागत असतं. या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये मूळव्याध एकदा तरी होऊन जातो. परंतु प्रत्येकालाच ती स्टेज किंवा ऑपरेशनची वेळ किंवा औषधांची वेळ येईलच असं काही नाही आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, त्यामुळं प्रत्येकाचं शरीर यष्टी ही वेगळी असते. त्यामुळं त्याच्या आहार विहाराने देखील त्या गोष्टी सगळ्या कंट्रोलमध्ये येताना दिसतात. परंतु ज्या व्यक्तींचं लाईफस्टाईल अतिशय विचित्र आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल असेल किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी असतील किंवा काही औषधांचं देखील चुकीचं सेवन होत असेल, स्टेरॉइड्स असतील किंवा काही अननेसेसरी लॅक्झेटिव्स घेतात, म्हणजे पोट साफ होण्यासाठी रेचकं मनाने घेत राहतात, याचबरोबर कडक पदार्थ जास्त खाण्यामध्ये ठेवतात. याच्यामध्ये की पाईल्स जर डेव्हलप होत असेल हळूहळू तो फर्स्ट आणि सेकंड डिग्रीपर्यंत होत असतो. परंतु अचानकपणे जर बद्धकोष्ठता झाली, शौचाला हाड झाली, कुंथावं लागलं तर सडनली तिथे ट्रॉमा होतं गुदप्रदेशी. आणि जी इंटरनल स्पिंक्टर मसल असते तिथे एक नर्व्हचं जाळं असतं, ठीक आहे, नसांचं जाळं आपण ज्याला म्हणतो. तर त्याच्यामुळं तिथं जर ट्रॉमा झाला तर रुग्णाला ॲक्यूट फिशर तयार होतो आणि भयंकर वेदनाही होत राहते. ही वेदना इतकी प्रचंड असते की आपण म्हणजे व्यक्ती उठू शकत नाही, हालू शकत नाही, व्यवस्थित बसूसुद्धा शकत नाही आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्याच्या दैनंदिन कामावरती होताना दिसतो. तो काम पण नाही करू शकत. येस. याचबरोबर की दुसरा जर आपण प्रकार पाहिला की ज्याला फिस्टुला किंवा फिस्टुला बरोबर जर ॲप्सिस असेल, ॲप्सिस म्हणजे आपण ज्याला विद्रदी म्हणतो किंवा करट येणं असं म्हणतो. म्हणजे काय का गुदप्रदेशी आजूबाजूला एखादं इन्फेक्शनमुळं, भले ते शौचाच्या इन्फेक्शनमुळं असेल किंवा इतर इन्फेक्शनमुळं असेल, तिथे तो पू तयार होतो. पू तयार झाला तो सडनली होत असतो सर, इट्स अ व्हेरी सडन. तर जर तो तयार झाला तर त्याच्यामुळं देखील प्रचंड वेदनाही दिसून येते आणि अशा वेदनांमध्ये त्याला वेळीच उपचार करणं हे खूप गरजेचं असतं. ओके, तर मला असं वाटतं की आता आपण उपचाराबद्दलच बोलूयात, कारण आपण बऱ्यापैकी सगळेच टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. आता उपचार ज्यावेळेस आपण बघतो तर बऱ्यापैकी लोक ऑपरेशनच सांगतात की ऑपरेशन करावंच लागेल. मग विदाऊट ऑपरेशन पण हे ठीक आहे का? आणि काही लोक मला वाटतं ते इंजेक्शन वगैरे पण देत असतात, तर ते काय असतं? बरं,
तुम्ही एकदम सर्वसामान्य प्रश्न विचारला हा की मूळव्याध आणि फिशर हे जे काही आजार असतात हे एका वेगवेगळ्या त्याला स्टेजमध्ये कॅटेगराईज केलेलं आहे. जसं फिशर ॲक्यूट आणि क्रॉनिक. ॲक्यूट फिशरला ऑपरेटिव्ह सजेस्ट केलं जात नाही. आणि पाईल्सचं जर आपण पाहिलं तर त्याच्या ग्रेडवरती त्याचं ऑपरेशन हे ठरवलं जातं. प्रत्येक मूळव्याधीला ऑपरेशनची गरजही नसते, तसंच प्रत्येक फिशरला ऑपरेशनची गरजही नसते. ज्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला जर आज त्रास झाला आहे आणि तो त्रास उद्या तेवढाच असेल, कमी जास्त प्रमाणामध्ये होत असेल, तर त्यांनी त्याचा आहार आणि विहार हा बदलणं खूप महत्त्वाचं असतं. याचबरोबर ॲक्यूट फिशरला काही मलम येतात, काही क्रीम्स येतात, ते ॲप्लाय करू शकतात, सीड्स बाथ घेऊ शकतात की ज्याच्यामुळं जखम भरते, आराम मिळतो. मूळव्याधाचं जर आपण पाहिलं तर फर्स्ट आणि सेकंड डिग्री पाईल्स 100% नॉट ट्रीटेबल बाय ऑपरेशन्स. त्याला काहीही ऑपरेशनची गरज लागत नाही. हे फक्त आणि फक्त आहार, औषधं यांनी बरे होताना आपल्याला दिसून येतं. एक लक्षात घ्या की ऑपरेशनला जे काही मूळव्याध असतात, ऑपरेशनच्या योग्यतेचे हार्डली मी म्हणेल 10 to 15%. बाकी 85 to 90% जे मूळव्याधाचे पेशंट आहेत किंवा मूळव्याध असेल तो औषधाने, आहाराने बरा होताना दिसतो, म्हणजे बरा होतच असतो. फक्त त्याला योग्य वेळी ट्रीटमेंट ही झालेली आहे. येस ॲब्सोल्युटली राईट. याचबरोबर की इंजेक्शन ट्रीटमेंटबद्दल तुम्ही विचारलं. इंजेक्शन ट्रीटमेंट म्हणजे स्क्लेरोथेरपी याला म्हटलं जातं मेडिकल भाषेमध्ये. आणि स्क्लेरोथेरपी ही जी काही आहे ही फक्त आणि फक्त सेकंड डिग्री इंटरनल हेमोराईडसाठीच केली जाते. याच्यामध्ये एक स्क्लेरोजिंग एजंट असतो, म्हणजे इट्स अ केमिकल. ठीक आहे, पायलोनॉल याच्यासारखे फेनॉल, आल्मंड ऑइल याचं मिक्सचर असतं. ॲस्केरॉल याचं मिक्सचर ॲम्पूलमध्येच येतं आणि सेकंड डिग्री हेमोराईड्सला हे स्क्लेरोथेरपी दिली जाते. या स्क्लेरोथेरपीमुळं सेकंड डिग्रीचे जे काही हेमोराईड्स असतात ते नेक्रोस्ट होतात आणि 5 ते 7 दिवसांमध्ये अक्षरशः गळूनही जातात, काही कळत पण नाही. इट्स अ वंडरफुल ट्रीटमेंट. ही जी काही ट्रीटमेंट आहे ही अगदी OPD लेवलला पण करता येते. म्हणजे अक्षरशः लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे तेवढीच जागा बधीर करणे आणि स्क्लेरोथेरपी करणे. पेशंट 1 तासामध्ये घरी. पण मग त्याच्यानंतर असं असतं की परत ऑपरेशन करावं लागतं किंवा काय ते केस टू केस व्हॅरी होतं. एक्झॅक्टली. की जर सेकंड डिग्री इंटरनल हेमोराईड असेल आणि जर आपण स्क्लेरोथेरपी केली तर आयडियली स्क्लेरोथेरपी जर आपण पाहिलं तर हे 3 टप्प्यांमध्ये केली जाते, ॲडवाईस केली जाते. कारण की नेक्रोसिस होणं आणि नंतर फायब्रोसिस होणं, सगळं डिसॅपियर होणं, इट्स अ टाईम टेकिंग प्रोसिजर. त्यामुळं त्याला 3 टप्प्यांमध्ये केली जाते. बऱ्याच वेळा हे 3 टप्प्यांमध्ये रुग्ण करत नाही, त्यामुळं रिलॅप्स होताना दिसून येतो. परंतु मूळव्याध बाकीचे जे काही इतर ऑपरेशन्स आहेत त्यामुळं रिकरन्स होताना नाही दिसून येत सर. हार्डली जे रुग्ण काही पाळतच नाहीत किंवा काय तर त्यांना 1 to 5% रिकरन्स होताना दिसतो. आता सर हा असा आजार आहे ना की याच्या बाबतीत आणखी एक गोष्ट ऑब्झर्व होते की हा आजार झाल्यानंतर लोक डॉक्टरकडे जाण्यापेक्षा जे काही जडीबुटीवाले बाबा असतात किंवा काही मला वाटतं लोक दोरी पण यूज करतात काय त्यांच्याकडे जात असतात. तसं काय होतं, त्यांनी काय नुकसान होऊ शकतं भविष्यात? आम्ही त्याला मेडिकल भाषेमध्ये क्वॅक्स असं म्हणतो. बंगाली, बिहारी बाबा आपल्याला खूप गावोगावी दिसतात, प्रत्येक पेठेमध्ये दिसून येतात. ज्यावेळेस रुग्णाला, एखाद्या व्यक्तीला गुदप्रदेशी त्रास होतो तर दुखणं असेल, आग असेल, रक्तस्राव असेल, वॉट एव्हर, तर तो पहिलं त्याच्या प्रिय व्यक्तीला शेअर करतो. बरोबर आहे. त्याचे प्रिय व्यक्ती आई वडील असतील, त्याची बायको असेल किंवा एखादी लेडीज असेल तर मिस्टरांना असेल किंवा भाऊ असेल, आई वडील असतील वगैरे, किंवा जवळचा एखादा मित्र असेल. कारण की आपल्या समाजामध्ये आजही एक मोठा न्यूनगंड आहे लाजण्याचा आणि भीतीचा. यामुळं की पहिलं ते आपल्या त्या अशा व्यक्तीला शेअर करतात की जिथं ते एक्सप्रेस होऊ शकतात. असा एक्सप्रेस झालेला व्यक्तीलाही असं वाटतं की बाबा जी कोण माझी व्यक्ती आहे त्याला आपण काहीतरी
लवकरात लवकर बरं करावं. हो. ठीक आहे, मग त्यामुळं आत्ता काय अवेलेबल आहे त्याकडं पहिलं तर लक्ष कॉन्सन्ट्रेट होतं. मग जवळचं आजीबाईच्या बटव्यातलं एखादं औषध असेल, हो. मामा काकांनी सांगितलेलं एखादं औषध असेल किंवा एखादं घरगुती कोण औषध देत असेल तर यांच्याकडं पहिलं अट्रॅक्शन हे होतं. किंवा सेल्फ मेडिकेशन, मेडिकलमधनं जाऊन औषधं घेणं, याच्याकडेही मोठ्या प्रमाणामध्ये कल आपल्याला दिसून येतो. काहीच नसेल तर मग काय नाही, चला तिथं तो आहे, टपरी टाकून बसलेला आहे, चला त्याच्याकडे. कारण की तिथे गेल्यानंतर की तो एकतर ऑपरेशन किंवा काय हे शब्द वापरत नाहीत. ते काही क्रीम लावतात हो. आणि धागेदोरे बांधतात. पेशंटला पेन तर भयानक असतं, परंतु काय असतं की त्या वेदनेमध्ये कोणी काय सांगेल हे त्या रुग्णाला कळत नाही. तो जे सांगेल तो ते फॉलो करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अशा वेळी त्या व्यक्तीला, त्या रुग्णाला अशामध्येही डॉक्टर असतात आणि अशासाठीही म्हणजे मूळव्याधीचेही स्पेशल डॉक्टर असतात. याचं ज्ञान खूप कमी प्रमाणामध्ये असतं. त्यामुळं अशा गोष्टींना ते बळी पडतात. ओके. आणि मग अशा गोष्टींना जर कोणी सांगितलं की बाबा हे याच्यावर औषध देतो, तो त्याच्यावर औषध देतो, बाबा हे चला तिथं एक राव आहे, प्रकाश आहे, मंडल आहे, अशा अनेक नावांची लोक आहेत गावोगावी. तर मग तिथे ते जाऊन आजचा मला आराम पडला पाहिजे या एकाच दृष्टिकोनातनं तिथे जातात आणि उपचार घेताना आपल्याला दिसून येतात. पण त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात? सर, त्याचे दुष्परिणाम खूप खराब असतात. हे जे काही लोक आहेत, मी खूप सारे रुग्ण पाहिलेले आहेत, रोज पाहतो आहे. कम्प्लिटली अनस्टर्लिटी असते, स्टर्लिटी काही नसते. ते जे काही कोंब असतात, सेंटिनल टॅग असतात, दे डू कट इट डायरेक्टली विथ ब्लेड. पेशंटला अति रक्तस्राव होताना दिसतो. काहींनी तर हेमोडायलर आर्टरी डीपमध्ये कट केलेली सुद्धा मी पाहिलेली आहे की पेशंटचं ब्लिडिंगच थांबत नाही. पेशंट गोज इन टू हॅमोरेज. मग त्याला अर्जंटली OTमध्ये परत घेऊन त्याला ऑपरेटिव्ह करावं लागतं, सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतात. याचबरोबर फिस्टुला किंवा ॲप्सिस इन्फेक्शनमुळं होताना पाहिलेलं आहे. याचबरोबर काही पेशंटला कॅन्सरसुद्धा झालेला मी पाहिलेला आहे. कारण तेच इन्स्ट्रुमेंट ते परत परत यूज करत असतील. स्टर्लिटी हा काही प्रकार नसतो सर, बिकॉज त्यांना या गोष्टी कळत नसतात, त्याची माहिती नसते, सिरियसनेस नसतो. तर त्यामुळं या गोष्टींना खरंच कुठंतरी टाळणं खूप गरजेचं आहे. ओके. आता आपण डायरेक्टली उपचारांवरती येऊयात. आता तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात, बरोबर हो ना? हां. तर त्याच्यामध्ये बाकीचे ज्या ट्रीटमेंट्स आहेत, ज्या लेझर ट्रीटमेंट वगैरे असतील किंवा तुमच्याकडे ज्या ट्रीटमेंट्स होतात, आता तुम्ही 27,000 पेक्षा जास्त लोकांचे ऑपरेशन्स केलेली, तर त्याच्यामध्ये काय फरक आहे, तुमची काय स्पेशालिटी आहे याच्यामध्ये? सर, आत्ता आपलं हॉस्पिटल जे आहे ते डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेड या नावाने हॉस्पिटल आहे. जिथं काही एकच ट्रीटमेंट आपण करत नाही. प्रोक्टॉलॉजीमध्ये ॲज अ आयुर्वेदा आपण क्षारकर्म असेल, क्षारसूत्र असेल, ठीक आहे, किंवा ॲडव्हान्स इफ्टॅक सारख्या ज्या काही उपचार पद्धती आहेत त्या सर्व केल्या जातात. याचबरोबर आपली डॉक्टरांची एक स्ट्रॉंग टीम आहे की ज्यामध्ये जनरल सर्जन असतील, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट असतील, ऑन्कोसर्जन असतील. इट्स अ ह्यूज टीम. तर आम्ही आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या जनरल सर्जरी या करतो, ज्यामध्ये आपण लेझर ट्रीटमेंट असेल, ॲडव्हान्स लेझर ट्रीटमेंट असेल, स्टेपलर सर्जरी असेल, म्युकोपेक्सी असेल, चिवटेज प्रोसिजर असेल, त्यानंतर हेमरोरेक्टॉमी असेल, फिशरेक्टॉमी असेल, स्पिंक्टरेक्टॉमी असेल, या सगळ्या ज्या काही ट्रीटमेंट आहेत या अंडर वन रूफ एकदम टॉप क्लासच्या आपण करतो. ज्याच्यामध्ये आयुर्वेद असेल, मॉडर्न सायन्स असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या सगळ्या ट्रीटमेंट असेल, या सगळ्यांचं इंटिग्रेशन करून आपण हॉस्पिटलमध्ये
या आजारांसाठी ट्रीटमेंट करतो. आणि तुमची स्पेशालिटी आहे येस पायल्समध्ये. येस. ओके. आता जर समजा एखाद्याने ऑपरेशन केलं तर पुन्हा भविष्यामध्ये तो आजार पुन्हा व्हायची शक्यता आहे का, आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या लोकांनी ऑपरेशन केल्यानंतर त्या पाळल्याच पाहिजे? प्रत्येक पेशंटच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की मी ऑपरेशन केलंय किंवा करणार आहे तर मला हा आजार परत होईल का, किंवा झाला तर काय करू, आणि होऊ नये म्हणून काय करू. सांगावं असं वाटतं पहिलं की हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. जर तुम्ही तुमचं लाईफस्टाईल चेंज नाही केलं तर गुदप्रदेशी काय कुठलाही आजार हा परत होताना आपल्याला दिसून येतो. फक्त तुमच्या ऑपरेशनच्या पद्धतीवरती डिपेंड आहे की तुम्ही काय करता आणि कसे करता. फॉर एक्झाम्पल, जर आपण फिशरसाठी काही ट्रीटमेंट केली का, एनी काइंड ऑफ ऑपरेशन केलं, लेझर ट्रीटमेंट असेल, स्फिंक्टरेक्टॉमी असेल किंवा काय, तर जर पेशंटनी बद्धकोष्ठता होऊन नाही दिली तर त्याला साधारणतः 25-30 वर्ष तरी हा त्रास होताना दिसत नाही. ओके. जर पाईल्सची सर्जरी केली, मूळव्याधाचं ऑपरेशन केलं, तर त्यालाही 30 ते 40 वर्ष काही होताना दिसत नाही. अपार्ट फिस्टुला आणि ॲप्सिस. ॲप्सिस हा काय जो आजार असतो, म्हणजे एखादं पू तयार होणं, ज्याला आपण विद्रदी करट म्हणतो, तर हा परत होऊ शकतो. ओके. फिस्टुलासारखा जर आजार आहे, म्हणजे भगंदर, जो अतिशय किचकट मानला जातो. प्रत्येक सायन्स, आयुर्वेद असेल, मॉडर्न असेल, होमिओपॅथी असेल, सगळे प्रकार या फिस्टुलासाठी हात जोडतात. नवनवीन टेक्नॉलॉजी अजूनही येत आहे. तर फिस्टुला हा जो काही आजार आहे, म्हणजे भगंदर, हा साधारणतः जर आपण इंटिग्रेटेड पद्धतीने केला, म्हणजे मॉडर्न आणि आयुर्वेद, तर त्याचा 1% रिकरन्स रेट आपल्याला दिसून येतो. यामध्ये पेशंटला ऑपरेशन नंतर, कोणतीही ट्रीटमेंट केल्यानंतर, ऑपरेशन झालं की आम्ही प्रत्येक व्यक्तीला 3 महत्त्वाचे पथ्य सांगतो सर. सर्वात महत्त्वाचं की रोज दुपारी ताक पिण्यामध्ये ठेवणं. ओके. आयुर्वेदामध्ये ताकाची इतकी ख्याती सांगितलेली आहे की ताक हे इंद्राला दुर्लभ आहे, एवढी मोठी ख्याती सांगितली आहे. याचबरोबर जो दैनंदिन ताक पितो त्याला मूळव्याध होत नाही, असं विधान आहे. दुसरं महत्त्वाचं पथ्य म्हणजे रोज रात्री झोपताना कोमट दुधातून किंवा कोमट पाण्यातनं 2 चमचे गीर गाईचं, देशी गाईचं तूप पिण्यामध्ये ठेवणे. दुसरं पथ्य आहे. आणि तिसरं पथ्य, दर महिन्यातनं एकदा आपल्या आतड्यांची सर्व्हिसिंग करणं. लहानपणी गावाकडे तुम्हाला आठवत असेल की पूर्वी नाक बंद करायचे, म्हणजे सकाळी सकाळी उठवायचे मुलांना, नाक बंद करायचे आणि एरंडेल तेल पाजायचे. ते काळ्या चहातनं पाजायचे किंवा पाजायचे चमच्याने, आणि कोमट पाणी पाजायचे. पहाटे पहाटे, सकाळी सकाळी एकदम अर्ली मॉर्निंग, आणि 2 तासानंतर मग त्या मुलाला 2-3 जुलाब व्हायचे. ही पद्धत होती त्यावेळेस. परंतु आज ती पद्धत पूर्णपणे नाहीशी झालेली आपल्याला दिसून येते. एरंडेल तेल हे रोज महिन्यातनं एकदा कोमट पाण्यातनं किंवा कोमट दुधातनं, इवन काळ्या चहातनं पण चालेल, एक तर रात्री झोपताना प्यावं किंवा 4 वाजता पहाटे पहाटे उठून प्यावं. ज्यामुळं कंप्लीट आतड्यांची, म्हणजे छोटा आतडा असेल, मोठा आतडा असेल, गुदभाग असेल, कम्प्लिटली क्लिनिंग एक छान पद्धतीने होते, ज्याला आम्ही एक आतड्यांची सर्व्हिसिंग असं म्हणतो. ही सर्व्हिसिंग ही नियमितपणे करण्यात ठेवावी. यामुळं की जे इंटेस्टाईनला, जे आपल्या खाण्यापिण्यामुळे चिकटलेले सगळे जे काही टॉक्झिन्स आहेत किंवा काय, हे बाहेर पडण्यासाठी मदत होते. तुमच्या इंटेस्टाईनची पेरिस्टाल्टिस मुवमेंट चांगली राहते, हालचाल चांगली राहते. यामुळं पचनशक्ती चांगली राहते. पचन व्यवस्थित झालं की बद्धकोष्ठता होत नाही, आणि त्यामुळं आपोआप या सगळ्या आजारांपासून व्यक्ती ही दूर राहते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला, ज्याला असं वाटतं की ऑपरेशन, मला मूळव्याध होऊ नये, ऑपरेशन नंतर परत मूळव्याध होऊ नये, आणि मला चांगलं जीवनमान असावं, त्यांनी ह्या 3 गोष्टी तर निश्चितपणे पाळाव्यात. आणि आम्ही प्रत्येक रुग्णाला हे कंपल्सरी करायला सांगतो. आणि तुम्ही खूप छान घरगुती टिप्स सांगितलेल्या आहेत की प्रत्येक व्यक्ती आज जो आपला पॉडकास्ट पाहतोय तो घरी बसल्या बसल्या
करू शकतो. आणि मला असं वाटतं की ते काही महाग पण नाहीये आणि ते जर केलं तर मग या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहू शकतो. Yes. तर मला मध्येच एक प्रश्न विचारावासा वाटतो की अति चालण्यामुळे पण हा त्रास होऊ शकतो का? नाही सर, अति चालण्यामुळं म्हणण्यापेक्षा की जर तुमचं चालणं असेल तुमच्या शरीर यष्टीनुसार, तुमच्या शरीराच्या ताकदीनुसार, त्याच प्रमाणामध्ये तुमचा आहार पण जर असेल, शेवटी चालणं म्हणजे एक प्रकाराने एनर्जी लॉस करणं आहे. आणि उभं राहिल्यामुळे पण कंटिन्यू येस, उभं राहण्या इज डिफरंट, चालणं इज डिफरंट. उभं राहण्याने तुमची एनर्जी लॉस कमी होते, चालण्यामुळे तुमची एनर्जी लॉस खूप होते. तर त्यामुळं जर तुमचं चालणं खूप असेल पण त्या प्रमाणामध्ये पाणी पिणं नसेल किंवा खाणं आहार जर तुमचा व्यवस्थित नसेल, जास्त चालणं हे वात वाढवतं. बरोबर. हे वात कमी करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये स्निग्धता असावी आणि ही स्निग्धता तेल तुपानेच येते किंवा दुधाच्या पदार्थांनी. हे जर तुमचं नसेल तर वातजन्य मूळव्याध होताना आपल्याला दिसून येतं, वृक्ष मूळव्याध होताना दिसून येतं. म्हणजे अति कोणती गोष्ट धोकादायक असेल, येस, आपण काळजी घेतलीच पाहिजे. होय. तर सर आपला पॉडकास्ट तर बऱ्यापैकी झालेला आहे आणि मला असं वाटतं की पाईल संदर्भात जे काही प्रश्न सामान्य माणसाच्या मनात असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर आपण बऱ्यापैकी दिलेली. पण सुरुवातीला येताना तुम्ही तुमच्या हॉस्पिटलद्वारे आयोजित होणारं एक शिबिर होणार आहे, बरोबर? तर त्या बाबतीत आमच्या ऑडियन्सला काय सांगाल? सर, दरवर्षी आपण जानेवारी महिन्यामध्ये एक भव्य मूळव्याध शिबिर आयोजित करीत असतो. 2017पासून आपण हे शिबिर आयोजित करीत आहोत. मला सांगावंसं वाटेल की 2017 साली ज्यावेळेस पहिलं शिबिर आम्ही घेतलं त्यावेळेस एका दिवसामध्ये आम्ही 43 ऑपरेशन एका दिवसात केले. 2018मध्ये दुसऱ्यांदा ज्यावेळेस केलं तर त्यावेळेस 70 ऑपरेशन्स एका दिवसामध्ये केले. आणि 2019ला ज्यावेळेस आपण तिसरं भव्य मूळव्याध शिबिर आयोजित केलं होतं तर हे जानेवारी महिन्यात 26 जानेवारीला आपण केलं होतं. सर, एका दिवसामध्ये आपण ते 208 रुग्णांचे ऑपरेशन्स केले होते वन डेमध्ये. यासाठी जवळजवळ 50 डॉक्टरांची टीम होती, 100 व्हॉलंटियर्स होते. रुग्णांचे ऑपरेशन्स जवळजवळ 6 ऑपरेशन थिएटर होते आणि इट वॉज रोबोटिक वर्क, सिस्टमॅटिक सगळं काम होतं. आणि यामध्ये की प्रचंड प्रतिसाद आला. 230 रुग्णांचं फिटनेस झाला होता काय, परंतु ऐनवेळी काहींचं कॅन्सल करावं लागलं, त्यामुळे 208 ऑपरेशन आपले हे नॉन स्टॉप ऑपरेशन्स चालू होते एका दिवसामध्ये. आणि याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा झालेली आहे. म्हणजे भारतात हे पहिलंच अशी ॲक्टिव्हिटी झाली की मूळव्याधाचे ऑपरेशन्स इंडिया बुक ऑफमध्ये नोंद झाली आणि एका दिवसामध्ये 208 ऑपरेशन्स नॉनस्टॉप झाले. त्यानंतर दरवर्षी जानेवारीमध्ये आपलं हे शिबिर असतं. यावर्षीही आपण 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान मूळव्याध शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरादरम्यान आपण मोफत तपासणी, मोफत व्हिडिओ रेक्टोस्कोपी, प्रोक्टोस्कोपी, मोफत तपासणी, मोफत सल्ला ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि जो रुटीनमध्ये जो काही खर्च असतो त्यापेक्षा 50% सवलतीच्या दरामध्ये हे ऑपरेशन्स आपण करत असतो. यामध्ये ऑपरेशनच्या सगळ्या पद्धती आपण याच्यात करत असतो. म्हणजे यावेळेस आपण लेझर उपचारांना प्रमुख प्राधान्य दिलेलं आहे की लेझर उपचार आपण यामध्ये करीत आहोत. याचबरोबर ज्यांचा रिकरंट फिस्टुला आहे, परत झालेला भगंदर आहे, तर त्यांच्यासाठी आपण क्षारसूत्रसारखी उपचार पद्धतीसुद्धा करीत आहोत. त्यामुळं ज्यांना त्रास असेल त्यांनी निश्चितपणे या भव्य शिबिरामध्ये नाव नोंदणी करून लाभ घ्यावा. आणि नोंदणी कशी करायची, म्हणजे रजिस्ट्रेशन कसं करायचं? हां, नोंदणीसाठी जो खाली दिलेला नंबर आहे तर त्या नंबरवरती संपर्क साधून ते नाव नोंदणी करू शकतात. प्रोसिजर एकदम सिम्पल ठेवलेली असेल. जे रुग्ण बाहेर गावावरनं येणार आहेत त्या व्यक्तींनी, त्या रुग्णांनी हॉस्पिटलच्या नंबरवरती फोन करावा, त्यांना होणारा त्रास सांगावा आणि जर त्यांना त्याच दिवशी ऑपरेशन करायचं असेल
तर त्यांनी ज्या काही रक्त तपासण्या असतील त्या ते त्यांच्याकडे करून येऊ शकतात. ओके. सकाळी आले, ऑपरेशन होईल आणि 4 तासानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. जे रुग्ण बाहेर गावावरनं येणार आहेत, रुग्ण आणि त्यांचा एक नातेवाईक जर कोण लांबूनच येणार आहेत, नागपूरवरनं असतील, भंडाऱ्यावरनं असतील, जळगाववरनं असतील किंवा काय, तर मग आपण त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था मोफत केलेली आहे. म्हणजे ते 1 दिवस मोफत राहू शकतात. होय. अरे वा. आणि खरं तर हा खूप मोठा उपक्रम आहे आणि अशा आजारावरती की ज्याच्यावरती लोक बोलायला सुद्धा घाबरतात. तर सर खरंच खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन. खरं तर हे खूप मोठं काम आहे की आज बघा ना, म्हणजे कारण मी तो त्रास होताना बघितलाय. म्हणजे असे काही जवळचे माझे व्यक्ती होते की त्यांना तो त्रास होताना रडताना बघितलाय. आणि जसं तुम्ही पॉडकास्टच्या सुरुवातीला सांगितलं होतं की दुश्मनाला सुद्धा हा आजार होऊ नये असं आपल्याला वाटत असतं. तर या आजारावरती तुम्ही काम करताय. आज जवळपास 27,000 पेक्षा जास्त पेशंट्सला तुम्ही यातून मुक्त केलेलं आहे. तर यासाठी खरंच थँक्यू सो मच. आमच्या संपूर्ण श्रीमंत स्टुडिओच्या टीम कडून आणि श्रीमंत परिवाराकडून तुम्हाला मी थँक्यू म्हणतो. येस, धन्यवाद सर. खूप मजा आली तुमच्यासोबत पॉडकास्ट करताना आणि माझ्याही मनात आणि ऑडियन्सच्या मनात जे काही प्रश्न होते ते बऱ्यापैकी आपण क्लिअर केलेले. तरी पण लोकांचे जर काही प्रश्न असले तर ते मला वाटतं आपण कमेंट बॉक्समध्ये त्यांना विचारायला लावू. आणि खरंच थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्हाला. येस, थँक्यू सर, थँक्यू. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. म्हणून आताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील, नातेवाईक असतील आणि त्यांना कुणाला जर या गोष्टीचा त्रास होत असेल तर सगळ्यात आधी हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा. कारण मी स्वतः तो त्रास पाहिलेला आहे आणि लोक बऱ्यापैकी काय करतात, चांगल्या डॉक्टरकडे न जाता एखाद्या जादू टोण्यावाल्याकडे किंवा ते आपण म्हणतो ना बंगाली बापूकडे जात असतात. तर तसं करू नका. कुणाल सरांनी सांगितलंय की त्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात. तर त्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही कुणाल सरांकडे जा, कारण ते इतके वर्ष झाले या फील्डमध्ये काम करतात. जवळपास 27,000 पेक्षा जास्त लोकांना यातून त्यांनी मुक्त केलेलं आहे. तर जर तुमच्या ओळखीच्या कुठल्याही व्यक्तीला जर कुठलाही त्रास होत असेल तर मी तुम्हाला 100% रेकमेंड करतो की डॉक्टर कुणाल यांचं जे कामटे क्लिनिक आहे पाईलसाठीचं कोंडव्यामध्ये, तिथे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ज्या काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील त्या मी कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती सुद्धा ऍड करून देईल. आणि सगळ्यात शेवटी मला हे सांगायचं की जर तुम्हाला इलाज करायचाच असेल तर त्यांच्या हॉस्पिटलद्वारे जे भव्य शिबिर होणार आहे त्या शिबिराचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि सरांना सांगा की तुम्ही श्रीमंत परिवारातून आहात, श्रीमंत स्टुडिओचे सबस्क्रायबर आहात, तुम्ही पॉडकास्ट पाहून तिथे गेलेले आहात. तर एवढंच मी तुम्हाला सांगेल. थँक्यू सो मच. सर असं असेल तर 10% अजून डिस्काउंट देऊ आम्ही. ओके, हे बघा आता सरांनी आणखी सांगितलेलं आहे की जे कोणी लोक हा पॉडकास्ट पाहून येतील, श्रीमंत स्टुडिओ किंवा श्रीमंत परिवाराचे असतील, त्यांना आणखी 10% डिस्काउंट सरांनी आता तुमच्या सगळ्यांसमोर लाईव्ह इथे जाहीर केलेला आहे. मला असं वाटतं की तुमच्या संपूर्ण खानदानामध्ये जर कुणाला जरी त्रास होत असेल, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून जर तुम्ही हा पॉडकास्ट बघत असाल आणि ज्यांना कोणाला तुमच्या ओळखीचा त्रास होत असेल त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सरांना परत एकदा थँक्यू सो मच. धन्यवाद सर. येस.